Hello students, today we have to see the next point, optical path. We know that light waves are electromagnetic waves in which electric and magnetic fields are perpendicular to each other and also perpendicular to the direction of propagation of wave. Here, suppose that this wave is propagating along the x-axis. Then variation in the electric fields can be as like this. Suppose variation in the electric field are along this y-axis. Then variations in magnetic field will be as like this. It will be along such a z-axis. Thus, this electric field, then this magnetic field and this direction of propagation are perpendicular to each other. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जो पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे ऑप्टिकल पाथ. तर लाईट वेव्स ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात हे आपल्याला माहित आहे आणि ह्या लाईट वेव्स मध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्याचबरोबर ही दोन्ही फील्ड वेव्हच्या प्रोपगेशनच्या डायरेक्शनला सुद्धा परपेंडिक्युलर असतात. The magnitude of the electric field of unpolarized wave is given by E is equal to E0 sin kx minus omega t. तर ही जी वेव आहे इथे दाखवलेली ही अनपोलराइज्ड वेव आहे. त्या अनपोलराइज्ड वेव्हचे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते आपल्याला या सूत्राने देता येईल. E is equal to E0 sin kx minus omega t. If this wave is passed through the polarizer, then electric field of the emerging wave polarized along y direction is given by. आता ही जी अनपोलराइज्ड वेव होती ही अनपोलराइज्ड वेव अशा प्रकारे ह्या पोलरायझर मधून पास केली की ज्या पोलरायझरचा ऍक्सिस ऑफ पोलरायझेशन जो आहे तो अशा प्रकारे व्हर्टिकल आहे किंवा वाय ऍक्सिस वरती आहे असे म्हणा. तर त्यातून बाहेर पडणारी किंवा एमर्ज होणारी जी वेव आहे की जी प्लेन पोलराइज्ड वेव असेल त्या वेवचे इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला या इक्वेशनने देता येईल. E1 is equal to j cap E10 sin kx minus omega t. तर ही प्लेन पोलराइज्ड वेवचे इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला या इक्वेशनने देता येईल. The term kx minus omega t gives the phase of the wave. आता ह्या इक्वेशन मधील kx minus omega t ही जी टर्म आहे ती आपल्याला त्या वेव्हचा फेज देते. Here this k is equal to 2 pi by lambda is called wave vector. इथे k हा कॉन्स्टंट आहे आणि त्याला वेव व्हेक्टर असे म्हणतात आणि तो किती असतो तर k is equal to 2 pi by lambda and omega is the angular frequency. Let's find the relation between this wave vector k and angular frequency omega. We know that k is equal to 2 pi by lambda. k बरोबर 2 pi by lambda असतात. Let's multiply and divide numerator and denominator. Let's multiply this numerator by n and denominator by n. तर इथे हे जे इक्वेशन आहे 2 pi by lambda त्याचा अंशाला आणि छेदामध्ये आपण n ने मल्टिप्लाय केलेले आहे. Here, therefore, this equation becomes k is equal to 2 pi n upon n lambda. But this 2 pi n is nothing but omega. ओमेगा चे सूत्र काय असते ओमेगा बरोबर 2 pi n आणि v चे काय सूत्र असते v is equal to n lambda. Therefore, k becomes omega divided by phi. Here, phi is the speed of light in medium. इथे phi म्हणजे लाईटचे मीडियम मधील स्पीड आहे. In vacuum, speed of light is c.
व्हॅक्यूम मध्ये लाईटचे स्पीड किती असते? सी इतके असते. त्यामुळे के बरोबर हे ओमेगा अपॉन व्ही हे सूत्र जे आहे ते कसे होईल? के इज इक्वल टू ओमेगा अपॉन सी, कारण लाईटच्या व्हेलॉसिटीला आपण सी म्हणतो व्हॅक्यूम मध्ये. इफ द लाईट वेव्ह ट्रॅव्हल्स डिस्टन्स डेल्टा एक्स, इट्स फेज चेंजेस बाय डेल्टा फाय गिवन बाय डेल्टा फाय इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. आता समजा ही जी लाईट वेव्ह आहे ती डेल्टा एक्स एवढं डिस्टन्स कव्हर करत असेल, ट्रॅव्हल करत असेल, तर तिच्या फेज मध्ये झालेला चेंज म्हणजे डेल्टा फाय. मग ह्या डेल्टा फायचे सूत्र कसे? तर आपल्याला माहित आहे अशा प्रकारे, समजा ही एक वेव्ह आहे, इथून वेव्ह ही स्टार्ट झाली, इथे फेज समजा 0 आहे वेव्हचा. जेव्हा ती वेव्ह इथे येते तेव्हा तिचा फेज किती झालेला असतो? पाय. जेव्हा या ठिकाणी वेव्ह येईल तेव्हा तिचा फेज 2 पाय. म्हणजे वेव्ह या सुरुवातीच्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आली की तिचा फेज 2 पायने चेंज होतो. आता 0 पासून 2 पाय एवढा चेंज होत असताना ह्या वेव्हने कव्हर केलेले जे डिस्टन्स आहे ते किती असते? लॅम्बडा. हे जे अंतर आहे त्याला वेव्ह लेंथ म्हणतात, वेव्ह लेंथ लॅम्बडा. मग समजा 2 पाय एवढ्या फेज साठी जर लॅम्बडा एवढे डिस्टन्स असेल, 2 पाय एवढ्या फेज चेंज साठी लॅम्बडा एवढेचा पाथ लेंथ असेल, तर आपल्याला इथे वेव्हने कव्हर केलेले डिस्टन्स किती आहे? डेल्टा एक्स. मग डेल्टा एक्स एवढ्या फेज साठी इकडे फाय एवढ्या पाथ साठी फेज किती घेतलेला आहे आपण? डेल्टा फाय. म्हणजे 2 पाय एवढ्या फेज साठी पाथ किती आहे? लॅम्बडा. डेल्टा फाय एवढ्या फेज साठी पाथ किती? डेल्टा एक्स. हेच आपण असे लिहूया, अशा प्रकारे आपण केलेले आहे. डेल्टा फाय डिवाइडेड बाय 2 पाय is equal to delta x upon lambda, and from this we can write this delta phi is equal to, हे 2 पाय डिवाइड आहे तिकडे आले की मल्टिप्लाय होतील, is equal to 2 पाय into 2 पाय बाय डिवाइडेड बाय 2 पाय डिवाइड बाय लॅम्बडा into डेल्टा एक्स. हेच इक्वेशन असे झाले. डेल्टा फाय इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. तर हे असे इक्वेशन आपल्याला मिळेल. म्हणजे वेव्ह डेल्टा एक्स इतके जर डिस्टन्स कव्हर करत असेल तर झालेला फेज चेंज डेल्टा फाय किती असेल? 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. बट 2 पाय बाय लॅम्बडा इज इक्वल टू के. हे 2 पाय बाय लॅम्बडाला आपण काय म्हटलेले आहे? के. देअरफॉर डेल्टा फाय इज इक्वल टू के इंटू डेल्टा एक्स. हे इक्वेशन मिळेल. पुन्हा के ची व्हॅल्यू किती असते? के ची व्हॅल्यू ही ओमेगा अपॉन व्ही. देअरफॉर डेल्टा फाय इज इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही इंटू डेल्टा एक्स. असे इक्वेशन मिळेल. इफ लाईट ट्रॅव्हल्स थ्रू व्हॅक्यूम, लाईट जर व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करत असेल तर लाईटची स्पीड जे आहे ते किती? या ठिकाणी व्ही जे स्पीड आहे त्याच्याऐवजी काय होईल? सी होईल. म्हणजे डेल्टा फाय is equal to omega upon c into delta x. If light travels distance delta x in vacuum, then phase change will be delta phi is equal to omega upon c into delta x. असा phase change असेल. In case the wave is traveling in medium having refractive index n, its wave vector k dash and angular frequency omega are related as. आता समजा हीच लाईट वेव्ह एन इतक्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या मीडियम मधून जर ट्रॅव्हल होत असेल तर तिचा जो वेव्ह वेक्टर आहे हा वेव्ह वेक्टर के डॅश आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला कसे लिहिता येईल? तर के डॅश इज इक्वल टू ओमेगा डिवाइडेड बाय व्ही. पण आपल्याला माहित आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे सूत्र काय असते? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. एन बरोबर सी छेद व्ही. देअरफॉर दिस व्ही बिकम्स व्ही इज इक्वल टू सी डिवाइडेड बाय
phi is equal to c divided by n. c divided by n याच्यावर आपल्याला हे लिहिता येईल. मग आता इथे या सूत्रामध्ये फी ची किंमत जर आपण ठेवली c डिवायडेड बाय n, तर ते भागिले उलटून गुणिले होतील, म्हणजे n डिवायडेड बाय c. तर इथे हा जो वेव्ह वेक्टर आहे k डॅश, तो किती होईल, ओमेगा n अपॉन c. Thus, if wave travels distance delta x in this medium, then the phase difference generated delta phi dash will be. मग अशी वेव जर ह्या मीडियम मधून डेल्टा एक्स इतके डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल, तर झालेला फेज चेंज डेल्टा फाय डॅश म्हणा, तो किती असेल. इथे आपण वरती पाहिलेल्या सूत्रानुसार डेल्टा फाय इज इक्वल टू के इंटू डेल्टा एक्स डॅश हे सूत्र असते ना. मग इथे झालेला फेज आपण डेल्टा फाय डॅश म्हणूया. डेल्टा फाय डॅश इज इक्वल टू के डॅश इंटू डेल्टा एक्स. बट के डॅश इज इक्वल टू, वी जस्ट हॅव सीन, के डॅश इज इक्वल टू ओमेगा एन अपॉन सी. के डॅश ची किंमत किती असते, ओमेगा एन अपॉन सी. त्यामुळे सूत्र काय झाले, डेल्टा फाय डॅश is equal to omega n upon c into delta x. Here, let's substitute this n into delta x is equal to delta x dash. n into delta x ची किंमत किती ठेवली, डेल्टा x dash. म्हणून हे सूत्र वरचे असे झाले, डेल्टा फाय डॅश is equal to omega upon c into delta x dash. मग आता याचा अर्थ काय होईल, thus when a wave travels distance delta x in medium, its phase changes by the same amount when it travels a distance n into delta x in vacuum. तर वेव जेव्हा मीडियम मधून डेल्टा एक्स इतके डिस्टन्स कव्हर करते, तेव्हा झालेला फेज चेंज आणि वेवने n इंटू डेल्टा एक्स एवढे डिस्टन्स जर व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल केले, तर तेव्हा झालेला फेज चेंज हा सारखाच असतो. डेल्टा एक्स एवढा मीडियम मधील फेज चेंज आणि n इंटू डेल्टा एक्स एवढा व्हॅक्यूम मधील फेज चेंज, सॉरी डेल्टा एक्स एवढे मीडियम मधील डिस्टन्स कव्हर केले वेवने आणि n इंटू डेल्टा एक्स एवढे अंतर वेवने व्हॅक्यूम मध्ये कव्हर केले, तर दोन्ही वेळा झालेला फेज चेंज हा सारखाच असेल. Thus we can say that path length delta x in medium is equivalent to path length n into delta x in vacuum. म्हणजे मीडियम मधील डेल्टा एक्स एवढे अंतर आणि व्हॅक्यूम मधील n इंटू डेल्टा एक्स एवढे अंतर इक्विव्हॅलंट असतात. Here this delta x is equal to n into delta x is called the optical path length traveled by the wave. तर इथे n into delta x ही जी टर्म आहे, यालाच वेव्हने ट्रॅव्हल केलेला ऑप्टिकल पाथ लेंथ असे म्हणतात. Thus, optical path length in a medium is the effective path traveled by the light in vacuum to generate the same phase difference. तर ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणजेच काय असते, वेव्हने व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल केलेला इफेक्टिव्ह पाथ. ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणजेच वेव्हने व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल केलेले अंतर की ज्याच्यामुळे ते सारखाच फेज डिफरन्स निर्माण होईल. इन व्हॅक्यूम n is equal to 1. For vacuum, refractive index n is equal to 1. Therefore, delta x dash is equal to n into delta x becomes delta x dash is equal to delta x. आता इथे n ची किंमत 1 आहे, त्यामुळे डेल्टा एक्स डॅश बरोबर डेल्टा एक्स असे सूत्र आपल्याला मिळेल. तर डेल्टा एक्स डॅश म्हणजेच ऑप्टिकल पाथ आहे आणि डेल्टा एक्स म्हणजेच ऍक्च्युअल पाथ. सो इन केस ऑफ व्हॅक्यूम, optical path length is equal to actual path length traveled by the wave. The optical path in medium can also be defined as
the corresponding path in vacuum that the light travels in same time as it takes in given medium. तर ऑप्टिकल पाथची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल? तर ऑप्टिकल मीडियम मधील ऑप्टिकल पाथ म्हणजेच व्हॅक्यूम मधील करस्पॉन्डिंग पाथ, लाईटने ट्रॅव्हल केलेला व्हॅक्यूम मधील पाथ तेवढ्याच वेळामध्ये की जेवढ्या वेळामध्ये लाईट मीडियम मधून ट्रॅव्हल होते. नाउ स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आपल्याला स्पीडचे सूत्र माहित आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. मग याच्यावरून टाइमचे सूत्र कसे होईल? तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय v. फ्रॉम दिस वी कॅन राइट दिस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द वेव्ह इन व्हॅक्यूम divided by speed in vacuum is equal to distance traveled by the wave in medium divided by speed of the wave in medium. आता इथे वेव्हने मीडियम मध्ये जेवढ्या कालावधीसाठी अंतर कापलेले आहे तेवढ्याच कालावधीसाठी मीडियम व्हॅक्यूम मधून सुद्धा अंतर कापणार आहे. टाइम सेम आहे आणि त्यामुळे आपण काय लिहिणार? हे इक्वेशन इक्वल लिहिणार अशा प्रकारे. मग याच्यावरून आपल्याला डी व्हॅक्यूम फक्त हवा आहे, वेव्हने व्हॅक्यूम मधून कव्हर केलेले डिस्टन्स. तर वेव्हने व्हॅक्यूम मधून कव्हर केलेले डिस्टन्स किती आहे? डी व्हॅक्यूम इज इक्वल टू, हे व्ही व्हॅक्यूम आहे इथे डिवाइड आहे, पुढे आल्यानंतर काय होणार? ते मल्टिप्लाय होणार. त्यामुळे डी व्हॅक्यूम बरोबर काय सूत्र मिळाले? व्ही व्हॅक्यूम अपॉन व्ही मीडियम इंटू डी मीडियम. पण स्पीड इन व्हॅक्यूम divided by speed in medium is called the refractive index of the medium. लाईटचे व्हॅक्यूम मधील स्पीड आणि मीडियम मधील स्पीड यांचा जो रेशो आहे त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात मीडियमचा. त्यामुळे मग ऑप्टिकल पाथचे सूत्र लिहिता येईल आपल्याला. ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डिस्टन्स इन व्हॅक्यूम विच इज इक्वल टू n into distance in medium. Distance traveled in medium. Thus, distance d traveled in medium of refractive index n introduces a path difference of nd minus t, that is equal to d into n minus 1 over a ray traveling equal distance through vacuum. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल distance d traveled in a medium of refractive index n introduces a path difference of d into n minus 1 over a ray traveling equal distance through the vacuum. Two waves interfere constructively when their optical path lengths are equal or differ by integral multiples of wavelength lambda. तर एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी म्हणजे समजा या पी या पॉइंटच्या ठिकाणी येणाऱ्या वेव्स कन्स्ट्रक्टिव्हली कधी इंटरफिअर होतील किंवा त्या ठिकाणी वेव्ह झाल्यामुळे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स केव्हा निर्माण होईल? तर जेव्हा त्या दोन सोर्सेस पासून येणाऱ्या वेव्हजनी कव्हर केलेला जो ऑप्टिकल पाथ आहे तो इक्वल असेल किंवा ऑप्टिकल पाथ मधील फेज हा लॅम्बडाच्या पट्टीमध्ये असेल, लॅम्बडाच्या इंटिग्रल मल्टिपल लॅम्बडाच्या पूर्ण पट्टीमध्ये जर असेल, ह्या पाथ ऑप्टिकल पाथ एकतर इक्वल असल्या पाहिजेत किंवा त्यांच्यामधील डिफरन्स लॅम्बडाच्या पूर्ण पट्टीत असला पाहिजे, तो लॅम्बडा 3 लॅम्बडा 4 लॅम्बडा असा, तर या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स निर्माण होतो. इफ वी इंट्रोड्यूस a transparent plate of thickness T and refractive index n in front of slit S1, then optical path traveled by the wave along S1P is higher than that traveled by the wave along S1P in the absence of the plate by n-1 into T. याचा अर्थ काय? तर इथे एक समजा अशा प्रकारची एक ट्रान्सपरंट प्लेट आपण S1 च्या समोर इंट्रोड्यूस केली, तर बघ S1 पासून जाणारे ज्या वेव्हज आहेत त्यांनी जो कव्हर केलेला पाथ आहे
तो जास्त असेल. कितीने जास्त असेल? n-1 इंटू टी इतका जास्त असेल. कशापासून जास्त असेल, कशापेक्षा जास्त असेल? तर आपण हे ट्रान्सपरंट प्लेट न ठेवता, हे ट्रान्सपरंट प्लेट न ठेवता जर ऑप्टिकल पाथ मोजला तर तेव्हा जेवढा ऑप्टिकल पाथ असेल त्यापेक्षा जास्त ऑप्टिकल पाथ कधी असेल? हा ट्रान्सपरंट प्लेट या मार्गामध्ये ठेवल्यानंतर असेल. आणि कितीने जास्त असेल? तर n-1 इंटू टी ने जास्त असेल. Thus, the path lengths and therefore the phases of the rays reaching the midpoint O dash from S1 and S2 will not be equal. मग आता समजा S1 पासून निघालेल्या वेव्स आहेत त्या O dash ला पोहोचतील. S2 पासून निघालेल्या वेव्स इथे ह्या O dash ला पोहोचतील. आता इथे कोणतीही प्लेट जर नसेल मध्ये तर मात्र ऑप्टिकल पाथ कशा होतात? तिथे इक्वल असतात आणि इथे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स निर्माण होतो, ब्राईट फ्री निर्माण होते. पण समजा इथे आपण अशी प्लेट इंट्रोड्यूस केली, एक ट्रान्सपरंट प्लेट आपण म्हणजे उदाहरणार्थ ग्लास प्लेट म्हणूया आपण, ती एवढ्या थिकनेसची n इतका रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणारी जर आपण इथे इंट्रोड्यूस केली तर मात्र काय होईल? इथे O डॅश या ठिकाणी पोहोचणाऱ्या ज्या वेव्स आहेत त्यांच्या ऑप्टिकल पाथ ज्या आहेत त्या इक्वल असणार नाही. ऑप्टिकल पाथ reaching at this point O dash from S1 and S2 will not be the same. And therefore there will be no constructive interference. आणि त्यामुळे त्या ठिकाणी constructive interference निर्माण होणार नाही. The path lengths will be equal at a point different than O dash. मग आता ह्या path lengths इक्वल कुठे होतील? तर हा O dash हा पॉइंट सोडून दुसरीकडे कुठेतरी इक्वल होतील. And so the bright fringe will not occur at O dash. त्यामुळे या O dash ठिकाणी, O dash या ठिकाणी ब्राईट फ्रिंज किंवा ब्राईट बँड तयार होणार नाही. But at a different point here the two optical path lengths are equal. मग कुठे ब्राईट फ्रिंज निर्माण होईल? तर ज्या ठिकाणी ह्या ऑप्टिकल पाथ्स S1 आणि S2 पासून निघणाऱ्या ज्या ऑप्टिकल पाथ्स आहेत त्या ज्या ठिकाणी इक्वल होतील त्या ठिकाणी ब्राईट फ्रिंज किंवा ब्राईट बँड निर्माण होईल. The dark and bright fringes will be situated symmetrically on both sides of the central fringe. तर मग एकदा सेंट्रल ब्राईट बँड तयार झाल्यानंतर त्याच्या बाजूला डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस ह्या अल्टरनेटली सिच्युएट झालेल्या असतील, तयार झालेल्या असतील. The whole interference pattern will shift in one direction and the whole interference pattern will shift in one direction. इंटरफेरन्स पॅटर्न हा एका दिशेने शिफ्ट होईल. जर आपण S1 च्या पुढे ट्रान्सपरंट प्लेट जर इंट्रोड्यूस केली तर टोटल इंटरफेरन्स पॅटर्न हा एका बाजूला असा शिफ्ट होईल. So this is about the optical path. So what is optical path? Optical path is the equivalent distance traveled by the wave in vacuum. लाइट वेव्हने व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल केलेले इक्विव्हॅलंट डिस्टन्स. समजा वेव्ह मीडियम मधून डेल्टा एक्स एवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल तर व्हॅक्यूम मधून ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? n इंटू डेल्टा एक्स. तर हा n इंटू डेल्टा एक्स जो आहे त्याला वेव्हचा ऑप्टिकल पाथ असे म्हणतात आणि डेल्टा एक्स म्हणजे हा वेव्हचा ऍक्च्युअल पाथ. सो दिस इज अबाउट द ऑप्टिकल पाथ. थँक्यू.